आजची कविता आपल्या आयुष्याला व्यापून असलेल्या एका गोष्टीसाठी. पदर, आईचा आणि आयुष्याचा. खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली. आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली आणि मग 9 महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली. पाचताना पहिल्यांदा तिने माझ्यावर पदर झाकला आणि मी आश्वस्त झालो. आणि तेव्हापासून तो खूप जवळचा वाटायला लागला आणि मग भेटतच राहिला आयुष्यभर, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या कारणांनी. शाळेच्या पहिल्या दिवशी तो माझा रुमाल झाला. रणरणत्या उन्हात तो माझी टोपी झाला. पावसात भिजून आल्यावर तो माझा टॉवेल झाला. घाईघाईत खाऊन खेळायला पळताना तो माझा नॅपकिन झाला. प्रवासात कधी तो माझ्या अंगावरची शॉल झाला. बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची पण नाही, पण तिच्या पदराचं टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो. आणि मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला. गरम दूध ओतताना तो चिमटा झाला. उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो माझा पंखा झाला. आणि निकालाच्या दिवशी तर तो माझी ढाल व्हायचा. बाबा घरी आल्यावर, चहा पाणी झाल्यावर तो पदर हळूच प्रस्ताव करायचा. अहो ऐकलत का? अहो छोटूचा रिझल्ट लागलाय. चांगले मार्क पडलेत हो त्याला यावेळी. पण 1-2 विषयात थोडे कमी आहेत बघा. पण म्हणतोय की आता खूप अभ्यास करीन म्हणून. खरंच बाबांच्या संतापाची धार बोथट होताना मी त्या पदराच्या आडून पाहायचो, हाताच्या मुठीत पदराचं टोक घट्ट धरून. त्या पदरानेच मला शिकवलं केव्हा, कधी, कुठे आणि कसं बोलावं. तरुणपणी जेव्हा हाच पदर बोटाभोवती घट्ट गुंडाळला तेव्हा त्याची खेच बघून आईनं विचारलं, काय रे, कोण आहे ती आणि नाव काय? आणि लाजायला सुद्धा तो पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला. रात्री पार्टी करून आल्यावर जिन्यात पाऊल वाजताच दार न वाजवता पदरानेच अलगद ते दार उघडलं. कडीभोवती फडकं बनून, कडीचा आवाज दाबून आणि त्या दबलेल्या आवाजानेच मला नैतिकतेची शिकवण दिली. पदराकडूनच शिकलो मी सहजता, पदराकडून शिकलो सौजन्य, पदराकडून शिकलो सात्विकता, सभ्यता, सहिष्णुता, पदराकडूनच शिकलो सजगता. काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल किंवा स्वतःच्या स्वच्या शोधात असेल. साडी गेली, ड्रेस आला, पॅन्ट आली, टॉप आला, स्कर्ट आला आणि छोटा छोटा होत गेला. प्रश्न कपड्यांचा नाहीये. खरंच प्रश्न कपड्यांचा नाहीच आहे. प्रश्न आहे आक्रसत जाऊन गायब होऊ घातलेल्या त्या पदराचा. कारण पदर म्हणजे फक्त पद नसून जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे. आणि ती जाणीवपूर्वक आणि निस्वार्थपणे पेलू शकते ती केवळ आई. खरं तर शर्टालाही पदर फुटायला हवा होता, नाही का? शर्टालाही पदर फुटायला हवा होता, पण खरं सांगू, कदाचित शर्टाला तो झेपणार नाही. खूपच सुंदर कविता. आईच्या पदराचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे किती छान शब्दात मांडलंय कवींनी. संग्रहित कविता आहे. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.